श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पर्व वाचायला पुढे सुरुवात करूया. जन्मेजय म्हणाला, महामती भरताचा जन्म, त्याचे एकंदर चरित्र, शकुंतलेचा जन्म, दुष्यंताला झालेली तिची प्राप्ती इत्यादी सर्व गोष्टी तत्वज्ञ प्रज्ञावंत वैशंपायन आपणांकडून विस्ताराने ऐकण्यास मी उत्सुक आहे. वैशंपायन म्हणाले, एकदा तो महाप्रतापी दुष्यंत राजा विपुल सैन्य व रथ घेऊन गहन अरण्यामध्ये गेला. त्याच्याबरोबर असंख्य हत्ती व अश्व होते. अतिशय दर्शनीय असे चतुरंग सैन्य त्याच्या भोवताली होते. त्या राजाची स्वारी निघाली असता खड्ग शक्ती म्हणजे भाले, गदा मुसळे, प्रास म्हणजे बरचा, तोमर म्हणजे लोखंडी दंड इत्यादी आयुधे धारण करणारे असंख्य सैनिक त्याच्याबरोबर निघाले. हे सैनिक मोठमोठ्याने आरोळ्या मारीत होते. शंखांचा आणि दुंदुभींचा गंभीर ध्वनी सर्वत्र दुमदुमला होता. रथांच्या चाकांचा खडखडाटाची आणि हत्तींच्या कर्णकटू चित्कारांची त्यात भर पडली होती. तरतऱ्हेची शस्त्रे धारण करणाऱ्या आणि तसाच तरतऱ्हेचा वेश धारण करणाऱ्या सैनिकांच्या आरडाओरडीमध्ये घोड्यांच्या किंकाळण्याचा, शस्त्रांच्या खणखणाटाचा आणि जय शब्दांचा फार मोठा गलका सर्वत्र ऐकू येत होता. राजाची अशी डोळे दिपवणारी वैभवशाली स्वारी निघाली असता ऐश्वर्यशाली प्रासादांच्या सौंधावर उभ्या राहिलेल्या स्त्रियांनी त्या शूर, यशवंत, इंद्रतुल्य, शत्रूंच्या गजरांचा दिमाख उडविणाऱ्या दुष्यंत राजाला डोळे भरून पाहिले आणि हा राजा प्रत्यक्ष इंद्रच आहे असे त्यांना वाटले. ज्याच्या बाहुबलाच्या प्रभावापुढे शत्रू गलित गात्र होतात, तोच हा रणधुरंदर पुरुष व्याघ्र राजा दुष्यंत अशांसारखी बोलणी बोलत त्या पूर स्त्रियांनी परमप्रीतीने त्याच्या मस्तकावर पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. मार्गात जागोजागी श्रेष्ठ ब्राह्मण त्याची तारीफ करीत उभे होते. अशा उत्साहवर्धक वातावरणात राजा दुष्यंत हर्षोत्फुल्ल होऊन मृगया करण्यासाठी वनामध्ये निघाला. साक्षात इंद्राप्रमाणे असलेला तो राजा मदोन्मत्त गजराजाच्या पाठीवर आरूढ होऊन निघाला असता चारही वर्णांचे असंख्य लोक त्याला निरोप देण्यासाठी त्याच्या मागोमाग खूप दूर वर गेले. त्याला शुभाशीर्वाद देऊन आणि त्याचा जय जयकार करून त्यांनी त्याच्याकडे डोळे भरून पाहिले आणि अखेर त्याने अनुज्ञा दिल्यावर ते सारे परत फिरले. गरुडाप्रमाणे वेगवान असलेल्या त्या राजाच्या रथाच्या खडखडाटाने सारी पृथ्वी आणि सारा स्वर्ग दुमदुमून सोडला. मार्गामध्ये त्याला नंदनवनाप्रमाणे रमणीय असलेले एक अप्रतिम अरण्य लागले. बिल्व म्हणजे बेल, अर्क म्हणजे रुई, खदीर म्हणजे खैर, कपित्थ म्हणजे कवठ इत्यादी मोठ्या वृक्षांनी व लहान सहान झाडांनी ते अरण्य अगदी गजबजून गेले होते. काही ठिकाणी पर्वतांवरून गडगडत खाली आलेल्या दगडधोंड्यामुळे ते ठिकाण अगदी खडकाळ झाले होते. अरण्याच्या या भागात पाण्याचे झरे नव्हते, ओढे नव्हते आणि तो भाग अगदी निर्मनुष्य होता. इतरत्र मात्र त्या अरण्यात अनेक मृग होते, सिंह होते आणि दुसरे अनेक भयंकर वन्य पशु देखील होते. आपल्या सेवकांसमवेत, सैनिकांसमवेत आणि अश्वांसमवेत त्या राजाने ते सारे अरण्य पालथे घातले.
त्याने अनेक मृग मारले, तसेच बाणांच्या टप्प्यामध्ये आलेले अनेक वाघ त्याने बाणाने विद्ध केले व त्यांना जमिनीवर लोळवले. जे काळवीट विशेष दूर अंतरावर होते त्यांना त्याने बाण मारून जखमी केले आणि जे अगदी जवळ होते त्यांना त्याने तलवारीनेच छाटून टाकले आणि काही काळवीट त्याने भाल्याने टोचून मारले. गदा फिरवण्याच्या विद्येमधील मर्म जाणणाऱ्या त्या महापराक्रमी दुष्यंत राजाने तोमर, खड्ग, गदा, मुसल आणि कंपन इत्यादी आयुधांच्या योगे वन्य श्वापदांचा आणि पक्ष्यांचा वध करीत अरण्यात धुमाकूळ घातला. अद्भुत पराक्रम असलेल्या त्या राजाने आणि त्याच्या युद्धप्रिय सैनिकांनी अरण्यात असा उच्छाद मांडल्यामुळे तेथील प्रबळ श्वापदे पळून गेली. आपल्या कळपामधून चुकून मागे राहिलेली आणि कळपाचा म्होरक्या मारला गेल्यामुळे गांगरून गेलेली श्वापदे मोठमोठ्याने ओरडून आपल्या कळपांना हाका मारू लागली. अनेक पशु तहानेने घाबरे होऊन कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये धावत सुटले, पण पाण्याचा थेंबही न मिळाल्यामुळे ते निराश झाले. अतिशय श्रमामुळे त्यांना धाप लागली आणि क्षुधेने व तहानेने बेजार होऊन व थकून जाऊन ते जमिनीवर निचेष्ट होऊन पडले. त्यांच्यापैकी काहींना वाघाप्रमाणे हिंस्र असलेल्या रानटी माणसांनी खाऊन टाकले. रानटी माणसांनी अग्नी पेटवला आणि त्या मरून पडलेल्या काही पशूंना त्या अग्नीमध्ये भाजून त्यांचे मांस त्यांनी तुकडे करून खाल्ले. शस्त्रांच्या जखमांमुळे छिन्नभिन्न झालेले काही थोराड मदोन्मत्त हत्ती आपल्या सोंडांची टोके गुंडाळून घेऊन भीतीने झपाट्याने पळू लागले. विष्ठा आणि मूत्र यांचा त्याग करणाऱ्या आणि ज्यांच्या अंगामधून रक्ताचे ओघळ वाहत होते अशा मस्त रान हत्तींनी अनेक माणसे आपल्या पायाखाली चिरडून टाकली. दुष्यंत राजाने ज्यामधील भयंकर श्वापदे मारून टाकली होती आणि अगणित पशूंनी जे गजबजून गेले होते असे ते अरण्य महाविशाल मेघांप्रमाणे दिसणाऱ्या सैन्याने बाणांची विपुल वृष्टी करून अक्षरशः झाकून टाकले होते. अशा प्रकारे असंख्य पशूंचा वध केल्यावर राजा दुष्यंत आपल्या सैनिकांसह आणि अश्वांसह आणखी काही पशूंचा शोध करीत निराळ्याच एका अरण्यामध्ये शिरला आणि आपले सैन्य सोडून तो एकटाच त्या अरण्याच्या टोकापाशी पोहोचला असता त्याला आणखी एक निर्जन निबिड अरण्य लागले. क्षुधेने व तहानेने तो व्याकुळ झाला होता, तरीसुद्धा ते निबिड अरण्य ओलांडून पलीकडे तो गेला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.